मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचं पाया ह्यो मजबूतच हवं आणि आपलं या ठिकाणी साईटवर आता पायाचं काम चालू असा चौथऱ्याचा फाउंडेशनचा। तर या ठिकाणी आपण आज सोलिंग करतो आणि सोबत त्या ठिकाणी पीसीसी करतो। तर हे आपले जे पूर्ण एक्सकॅव्हेशन असा जे आपले चौथऱ्याची भिंती असणार तर त्याची आपली खोदाई झालेली असा 3 फूट खोल 2 फूट रुंद। आणि आपण आता नेक्स्ट प्रोसेस करतो ती म्हणजे सोलिंग आणि पीसीसी। तर सोलिंगसाठी आपण दगड वापरतो काळीतर दगड, तर एक आपण रबल म्हणून म्हणतो। तर हे जे दगड असतात तर हे आता साधारण मोठे असतात, पण हे आपण 9 इंचाचे या ठिकाणी फोडून इकडे पूर्ण आपण त्या ठिकाणी लेइंग करतो फाउंडेशनमध्ये आणि मग त्याच्यावरती आपण पीसीसी करतो। तर हे पूर्ण आपले दगडाचा स्टॉक इकडे असा आणि या ठिकाणी आपला जी आधीची चरी खोदलेली होती त्याचा सोलिंग झालेला आणि जी इकडे बेडरूम आहे तर त्याचं एक्सकॅव्हेशन त्यासोबतच या ठिकाणी सुरू असा। नमस्कार मंडळी, माऊली डेव्हलपर्सच्या आचरा साईटवर असो आणि या ठिकाणी आज आपण सोलिंग आणि पीसीसीचं काम करणार आहोत। तर या कामाची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओतून तुमका देणार आहोत की आपण कोणत्या प्रकारे सोलिंग आणि पीसीसीचं काम करतो। कोकणातील घर बांधकामाचे सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला असत। आपण कोकणातील घर बांधकाम ही सिरीज देखील बनवलेली असा प्लेलिस्ट, ती देखील तुम्ही नक्की चेक करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधकाम करूसाठी माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा। लास्ट व्हिडिओमध्ये आपण देवगड साईटची अपडेट घेतलेला आहोत। या व्हिडिओमध्ये आपण आचरा साईटची अपडेट घेणार आहोत। प्रत्येक चौथऱ्यासाठी आपण या ठिकाणी जे एक्सकॅव्हेशन करतो तर त्या जवळपास 3 फूट खोल असता। तर आपल्या ही जी कॉन्क्रीटची लेवल आहे ती आपण ग्राउंड लेवल पकडलेली होती। साधारण आपण 3 फूट या ठिकाणी खोदाई केलेली आहे। आता आपलं सोलिंग आणि सोलिंग झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कमी मिळतं। तर आता साधारण 32 इंच आपल्या इकडे असं, तर वरती अजून 3 फूट या असं। तर ही आपण पूर्ण खोदाई केली होती। रुंदी का आपण पूर्ण या ठिकाणी 2 फूट बरोबर 2 फूटपेक्षा जास्तच असा, तर 2 फूट आपण खोदतो जेणेकरून जो आपलं 14 इंचाचा दगड लागणारा तर तो 14 इंचाचा दगड तो परफेक्ट या ठिकाणी लागाक हवा आणि तो ठेवून पण आपल्याला थोडीशी जागा काम करूसाठी मिळाक हवी। तर इकडे आता आपण ह्या पीसीसी करतो तर त्याची पूर्ण लेवल काढून आपण घेतलेली असा। ही ती चर होती जी खोदताना पडलेली, तर त्याच्यासाठी आता या ठिकाणी दगड लावून ठेवलेले आहेत आणि ही वरची माती सगळी काढलेली असा। तर इकडे आपण ही लेवल या ठिकाणी काढून घेतलेले आहेत प्रत्येक ठिकाणी, त्या कॉर्नरला देखील असा या कॉर्नरला देखील असा। तर ही लाईन दुरी लावलेली आहे। साधारण 3, 3.5, 4 इंचापर्यंत पीसीसी येतात आणि हे आपण रफ पीसीसी M10 ग्रेडचा या ठिकाणी वापरतो जेणेकरून याच्यावरती आपला जो दगड असा तो एकदम व्यवस्थित बसता। ह्या पूर्ण रफ पीसीसी असता आणि 3 ते 4 इंच याची पूर्ण डेप्थ असता। तर इकडे आपण लाईन आउटसाठी इकडे आपण पीसीसी साठी ही लेवल काढून घेतलेली असा। सोबत या ठिकाणी इकडे देखील कॉर्नरला आपण लेवल काढलेली असा। थोडीफार वर खाली होता लेवल, कारण हे जे पूर्ण खोदताना वगैरे त्याच्यानंतर हे दगड थोडेसे वर खाली होतात, तर थोडंसं तो ह्या येतात। पण त्यातल्या त्यात आपला 1-2 इंचाचा फरक असलो तरी चालता, तो आपण बांधकामामध्ये माल वाढवून करू शकतो। पण एकदमच 3 ते 4 इंचाचा डिफरन्स असताना तर इकडे बघा, इकडे थोडंसं माल जास्त झालेलो आहे। तर इकडे जवळपास 5-5.5 इंचाचा आपला पीसीसी बसताला, त्या ठिकाणी आपला जवळपास साधारण 3 ते 4 इंचाचा बसत होता। सेम ह्या सगळ्या कॉर्नर्सला असं तर आपण इकडे पीसीसीचा लाईन आउट करून घेतलं। इकडे पण साधारण 2 ते 2.5 इंचापर्यंत येलेलं, 2 पेक्षा जास्तच आहे। आणि आपली संपूर्ण टीम असा ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचं काम करता। आता जवळपास ह्यो 6वा दिवस असा आणि उद्या हे आता खोदाई झाल्यानंतर याचा सोलिंग पीसीसी होऊन फाउंडेशनचं काम आपला कंप्लीट होईल। साधारण मॅन्युअली काम केल्यामुळे आपल्या या ठिकाणी 7 दिवस लागले। जेसीबीन जर काम केलं असता तर लगेच एका दिवसात या ठिकाणी आपला खोदाई झाली असती आणि त्याचसोबत इकडचे जे संपूर्ण हे असतं ते आपण मॅन्युअली पूर्ण ड्रेसिंग करून मग सोलिंग पीसीसी झाला असता। तर आता काही दिवसातच म्हणजे उद्याच्या दिवसातच या ठिकाणी सोलिंग कंप्लीट होईल। तर जे आपले पूर्ण ह्या मोठ्या सोलिंगमध्ये गॅप असतात तर त्याच्यासाठी आपण खडी वापरतो आणि जे छोटे ह्याचे तुकडे असतात तर ते या ठिकाणी आपण यूज करतो जेणेकरून हे गॅप्स असतात ते पूर्ण फिलअप होतात। पहिले जे पूर्वी या ठिकाणी बांधकाम होता ज्या जुन्या घराचा, तर त्या इकडे बघितलं तर त्या ठिकाणी वर्ण जवळपास 2 दगडाचाच घेतलेला होता, त्याच्या खाली पूर्ण माती होती, बाकी हे 2 दगड आणि मग वरती पूर्ण भिंती होते। त्याच्यामुळे या ठिकाणी आपण खाली खोदाई केल्यामुळे ह्यो आपलं पोर्शन संपूर्ण ढासळलेलो होतो त्या फाउंडेशनच्या खाली गेल्यामुळे। मग त्यावेळी आमका एक अजून टेन्शन होता की इकडची देखील भिंत असा बाजूकच लागण बाथरूम, तर त्या ठिकाणी देखील आपल्याला सांभाळून खोदूचा लागला।
इकडे ही पूर्ण भिंत खाली गेलेली असा, तिकडे भिंत वर होती. हे अशी सगळी थोडं लक्ष देऊन काम करूचं लागता. अजून एक आता गोंधळ इकडे असो असा की ही लेवल आपली वर असा आणि ही लेवल खाली. आता वरांडा ऑलरेडी खाली होतो, त्याच्यामुळे आपण इकडे अजून 2 फूट या ठिकाणी खोदकाम केला आणि त्याच्यामध्ये मग आता इकडे आपला सोलिंग पूर्ण लागलेला असा. आता इकडे बघितलं तर ह्या टप्प्यात आणि ह्या टप्प्यात नाही म्हटलं तरी 1 ते 1.5 फुटाचा डिफरन्स आहे. तर ज्यावेळी आपण चौथऱ्याचं बांधकाम करतलो तर त्यावेळी इकडे आपल्याक हे पूर्ण एक टप्पो देवचं लागणार, म्हणजे ह्याचा बांधकाम वेगळा ह्याचा बांधकाम वेगळा. ज्यावेळी दोन्ही एकाच लेवलला येतली तेव्हा त्या ठिकाणी त्याची सांदमोड होतली. तर असं संपूर्ण विषय ह्या ठिकाणी असणारा. PCC साठी आपण जो पूर्ण माल वापरतो तो M10 असताना हँड मिक्सिंगनेच आपण करतो. पहिल्यांदा थोडंसं आपल्या या ठिकाणी प्रॉब्लेम होता, कारण नवीन साईटच चालू झालेली असतात. त्याच्यानंतर इकडे आपल्याला जागा पण नसतात, तरी आपण माती लेवल करून मग आता हे PCCचं माल बनवतो. आणि मग ज्यावेळी आपली उरलेली कॉन्क्रीट असतले, म्हणजे ज्या आपला प्लीन बीमचा असताला, मग त्यावेळी या ठिकाणी आपल्याला एक चांगलं प्लॅटफॉर्म करून त्याच्यावर आपल्याला कॉन्क्रीट करू घेता. आता रफ PCC असल्यामुळे ह्याच्यात सिमेंटचं प्रमाण एकदम कमी असतं. साधारण आपण या ठिकाणी 11 ते 12 खडी, त्याच्यानंतर 12 ते 12 वाळू आणि 12 ते 14 खडी आणि 1 गोणी आपण पूर्ण सिमेंट वापरतो. आणि आपण बांधकाम RCC मेंबरसाठी आणि PCC साठी सर्व ठिकाणी आपण अल्ट्राटेकचा सिमेंट वापरतो. देवगड साईटवर सेम सर्व साईटवर आपल्या अल्ट्राटेकच सिमेंट असतात. जर अल्ट्राटेक कधी शॉर्टेज असला तर आपण ACC वापरतो. बाकी आपण या ठिकाणी सिमेंटमध्ये कोणतंही काही चेंज करत नाही. त्यानंतर आता PCC साठी ही आपण स्पेशल जाड वाळू मागवलेली असा. तर ही जाड वाळू आपण PCC त्याच्यानंतरचा फ्लोरिंग PCC असणारा त्याच्यासाठी ही वापरणार आहोत. बाजूची जी बारीक वाळू आहे ती आपण फक्त बांधकामासाठी वापरतलो. इकडनं एकदम मस्त व्ह्यू बघूक मिळता, जा काय संपूर्ण आपला काम चालू होता आणि सगळे तुमका रूमची खोदाई PCC चालू आहे, सोलिंग काय चालू आहे, खोदाई चालू आहे, सगळं या ठिकाणी व्ह्यू मिळता. मस्त इकडे जागा असा टेरेसवर ना, भारी. तर आम्ही इकडनंच लक्ष ठेवतो, काही काही ठिकाणी काम चालू होता. इकडे आता आपण जी खोदाई करत होतो त्याच्यावेळी आपण सर्व लाईन दोरी वगैरे मारून ठेवलेले असतात, जेणेकरून त्याच हिशोबाने आपल्याक चर खोदूचे. आता हे बघा, हे आता एक लाईन दोरी आहे ती पूर्ण स्ट्रेट असं, तर ह्याच हिशोबाने आपण या संपूर्ण काम करतो. हे आधी रेफरन्स पॉईंट घेऊन ठेवले की टेन्शन नसता. लाईन आपली लावली त्याच्यानंतर त्यांना आपण खाली भिंतीचे पॉईंट घेतले की त्याच्या बाहेर आपल्याला किती 6 इंच हवा या 8 इंच हवा, तर त्या प्रकारे आपण तशी खोदाई करतो. मंडळी, ह्या आता पूर्ण आपला फाउंडेशनचा काम चालू आहे. तर ह्या एकूण आपला 1200 ते 1250 स्क्वेअर फीटचा आपल्या या ठिकाणी घर असा. अंदाजे जर आपण बघू गेलो तर आता आपण PCC साधारण 3 ते 4 इंचाच्या ॲव्हरेजने आपण लेवलने थिकनेसने चाललो. सोलिंग पण आपला 6 ते 9 इंच, तर या आपल्या ॲव्हरेजने असा. तर या संपूर्ण सोलिंगसाठी आपल्या जवळपास 1 ते 1.5 ट्रिप या ठिकाणी सोलिंगचे दगड लागलेले असतात. तर ते सोलिंगचे दगड पण साईजप्रमाणे येतात. आता हे जे आपण मागवलेले आहेत ते मोठे असत, जवळपास नाही म्हटलं तरी 1 फुटाच्या आसपासचे असत. तर आपल्याला पूर्ण ब्रेकिंग करून त्याचे 2-2 पीस करून आपण या ठिकाणी ते वापरले आहेत. याच्यानंतर सिमेंटचं जर आपण खर्च पकडलो PCCचं, तर साधारण नाही म्हटलं तरी आपल्या 15 ते 16 बॅग या ठिकाणी आपला सिमेंट लागण्याची शक्यता असा. जशी आपली थिकनेस चला त्याच्यावर डिपेंड. तर आता आपण या ठिकाणी लेवल देखील दिलेली आहे, पण काही ठिकाणी आता मध्ये वगैरे असं तर थोडासा उंच सकल असता, तर त्यामुळे आपली थिकनेस कमी जास्त होता. तर तो आपण पूर्ण हिशोब जर पकडलो तर आपल्या 1200 स्क्वेअर फीटच्या घरात या ठिकाणी सोलिंगसाठी नाही म्हटलं तरी 15 ते 16 सिमेंट बॅग लागतल्यात आणि 1 ते 1.5 ट्रिप, म्हणजे आता ही 3 ब्रासची एक ट्रिप असता, 3 ते 4 ब्रास आपल्या या ठिकाणी सोलिंगचे दगड लागले. तर हे नॉमिनल खर्च असा, पण फाउंडेशनसाठी ह्या खूप महत्त्वाचा असता. काळी तर दगड पूर्ण एकदम मजबूत असता. त्याच्यानंतर आपल्या दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण लाईन आउट वगैरे करणार आहोत, बांधकाम करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपलं एक हार्ड बेस तयार होता. जर आपण ह्या मातीमध्ये डायरेक्ट अत्रच बांधकाम घेतला असता तर जसं आपलं वरती स्ट्रक्चरचं लोड वाढत जातात तसे माती त्या ठिकाणी साईडने स्प्रेड होत जातात. तर त्याच्यासाठी महत्त्वाचा त्या ठिकाणी काळ्या दगडाचा सोलिंग आणि वरती PCC ह्या लेवलिंगसाठी ह्यो एक मुख्य असं याचा फायदो असा. त्यामुळे प्रत्येक जर तुम्ही मातीच्या घरात फाउंडेशन करत असलास तर डायरेक्ट मातीवर PCC घालून बांधकाम करू नको, किंवा डायरेक्ट मातीमध्ये बांधकाम करू नको.
सोलिंग आणि PCC या ठिकाणी नक्की करा. जास्त खर्च येत नाही, एकात 1.5 ट्रिप आपली सोलिंग लागतात आणि एक 10 ते 15 आपले 15 ते 16 बॅग आपला सिमेंट जातं आणि काय मजुरी असतात ती लेबरची. तर ह्योच एवढं खर्च असा, पण त्याच्यामुळे आपला बांधकाम या जास्त वर्ष टिकतं आणि मजबूत होतं. अजून मित्रांनो, फाउंडेशनच्या कामात अजून एक महत्त्वाची गोष्ट असते, ज्या ठिकाणी भरपूर लोक चुका करतात की पैसे वाचवण्यासाठी फक्त जे आपले बाहेरचे भिंती असतात त्याचे पूर्ण खोदाई 3 फूट घेऊन त्या ठिकाणी खोलवर या ठिकाणी बांधकाम करतात आणि मधले जे या ठिकाणी आपले बाथरूमचे भिंती असतात किंवा इंटरनल रूमचे भिंती असतात तर त्या भिंतींचा जो खोदाई वगैरे असतात तर त्या कमी करतात, जेणेकरून म्हणजे आता इकडे बघितलं असतं इकडे 3 फूट खोदलेला असा आणि या ठिकाणी आता आपली खोदाई चालू आहे तर या ठिकाणी फक्त आपण 1.5 फूट ते 2 फुटापर्यंत गेलो तर असे संपूर्ण बांधकाम करतात. कारण पैसे भरपूर वाचतात, 3 फुटाच्या ऐवजी त्या खोदाई वाचतात, त्याच्यानंतर दगड आपले वाचतात, अशी गोष्टी करतात. पण आपण असं काही करत नाही. आपण जे आपले सर्व जेवढे आपले भिंती येतात अगदी इंटरनल बाथरूमचे पण का असं ना, आपण संपूर्ण खोदाई 3 फूट घेतो आणि सर्व ठिकाणी आपला सोलिंग PCC असता. हां, आणि अजून आता आपल्या एक अजून या ठिकाणी साईटवर विषय असो की या ठिकाणी आपले लेवल पूर्ण सेम होती, पण इकडे आता आपली लेवल वर गेलेली आहे. तर या ठिकाणी आपण 3-3.5 फूट खोदला तर तिकडे आता जवळपास 4-4.5 ते 5 फुटापर्यंत खोदाई जाणार. पण महत्त्वाचं हा आपल्या ग्राउंडची लेवल. तर ज्या प्रकारे आपण हे इंटरनल भिंती सर्व खोदून त्याच्यावर आपण सोलिंग PCC करतो, तसेच आपण खोदाईच्या बाबतीत देखील आपल्या काळजी घ्यायची लागता की जर संपूर्ण खोदाई आहे ती आपली लेवलमध्ये येऊ हवी. जर आत्ता तुमची ही खोदाई लेवलमध्ये येईल तर सोलिंगच्या वेळी पण लेवलला काय प्रॉब्लेम येत नाही, PCCच्या वेळी पण येत नाही आणि सेम बांधकामच्या वेळी आपल्याला दगड तोडूचा लागत नाही. डायरेक्ट हा त्या PCCमध्ये आपण वर डायरेक्ट दगड लावू शकतो. जर समजा या ठिकाणी आपण 3 फूटच खोदलो असतो तर आपल्याला 1 फुटाचा डिफरन्स पडलो असतो आणि पूर्ण इकडे जर आपलं 1 दगड लागलो असतो तर इकडे 2 दगड लागले असते. तर ह्यो असं संपूर्ण विषय होता. तर आपण बांधकाम करताना हीच काळजी घेतो की सर्व ठिकाणी आपल्या सेम खोदाई जाऊ हवी, भले इकडे 5 फूट असून दे किंवा इकडे 3 फूट असून दे, संपूर्ण सेम लेवलला खोदाई हो हवी. सोबत या ठिकाणी सर्व जे भिंती असतात त्यांची खोदाई देखील 3 फूट जाऊ हवी आणि त्या ठिकाणी कंपल्सरी फाउंडेशनला सोलिंग PCC आणि अत्रस दगड येऊकच हवं. पैसे वाचवण्यासाठी आपण करू शकलो असतो की मधले जे आपण भिंती असतात ते वरती घेतलं असतं, त्या ठिकाणी सोलिंग PCC करून आपण त्या काम आटपलं असता. पण तसं आपण करत नाही, कारण लोडचा देखील विषय असता की जसं आपण वरती बांधकाम करतो तसं लोड जसं डिवाइड होता, सेम जर आपले संपूर्ण भिंती असतील तर सेम लोड डिवाइड होतो. जर समजा आपले इकडे जर जास्त लोड असतात आणि मध्ये जर कमी लोड असतात तर भविष्यात या ठिकाणी भिंतींका देखील वरती क्रॅक जाण्याचे चान्सेस असू शकतात किंवा त्या ठिकाणी जर समजा खाली ग्राउंडच्या खाली काय कशी जमीन आहे काय आपल्या कल्पना नसतात, त्याच्यामुळे तिकडे जर समजा मातीमध्ये काय डिस्प्लेसमेंट झाली तर त्याचा देखील इफेक्ट आपल्या वरच्या स्ट्रक्चरवर होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो आपण खोदाई करताना सेम लेवल संपूर्ण खोदाई करतो, म्हणजे लोड जो ट्रान्सफर होणार तो एकदम युनिफॉर्म लेवलला ट्रान्सफर होतो. आपण जी घरा बांधतो तर त्याच्यामध्ये आपलं जास्त फोकस हे पूर्ण स्ट्रक्चरवर असता. त्याच्यामुळे जे आपण फाउंडेशन वगैरे संपूर्ण खोदाई ती पण आपण 3 फूट खोलीपर्यंत घेतो. काही जण पैसा वाचवण्यासाठी 2 फूट वगैरे पण घेतो. कातळाच्या ठिकाणी असं तर आपण डायरेक्ट कातळावर घर न बांधता त्या ठिकाणी आपण 4 ते 6 इंच कातळ ब्रेक करून त्यामध्ये आपण फाउंडेशन पूर्ण बनवतो. तर असे संपूर्ण गोष्टी असतात. त्यानंतर जे आपली पूर्ण मातीची घरं असतात त्याच्यामध्ये जर चौथऱ्याची आपली भिंती ते आपण 14 इंच जाडीचे घेतो, तर त्या ठिकाणी आपण 9 इंच बांधकाम करत नाही. निदान आपले पूर्ण ग्राउंड लेवल असतात तर त्या ग्राउंड लेवलपर्यंत आपण 14 इंचपर्यंत अत्रच बांधकाम घेतो, जेणेकरून फाउंडेशन आपला पूर्ण मजबूत होता. आणि मग त्याच्यानंतर ग्राउंडच्या वर आपण इलो की आपली जी 9 इंचाची रेग्युलर भिंती असतात ते आपण पूर्ण या ठिकाणी बांधूक सुरुवात करतो. 14 इंच बांधकाम करूचं कारण काय की डायरेक्ट आपण 9 इंचाची ज्यावेळी भिंत घेतो तर तिचा जो लोड असता तो स्प्रेड होत नाही. 14 इंचाच्या दगडावर जेवढा आपला फाउंडेशन वाईड असता तेवढं लोड पूर्ण ट्रान्सफर होता, अशी ती गोष्टी असतात. त्याच्यामुळे आपल्या जे फाउंडेशनचे दगड असतात ते आपण अत्रस लावतो. काही जण डायरेक्ट 9 इंच पण येतात, काही तर सोलिंग PCC डायरेक्ट पण करत नाही आणि सोलिंग PCC न करताच डायरेक्ट आपली पूर्ण माती खोदतात त्याच्यावरच डायरेक्ट अत्रस बांधकाम देखील करतात.
तर आपण असं अजिबात करत नाही. या ठिकाणी आपल्यासाठी स्ट्रक्चर खूप महत्त्वाचं असतं, अगदी प्लेन बीम पण. तर यासाठी आपण पूर्ण प्लेन बीमचा पण स्टील असतं, तर आता 10-8 mm आपण वापरतो, जेणेकरून जो पूर्ण वरच्या भिंतींचा लोड असता तो एकदम युनिफॉर्म या ठिकाणी ट्रान्सफर होईल. हे सर्व छोटे छोटे गोष्टी असतात. लोक बोलतात खर्च जास्त होता, पण आम्ही नेमका एकच सजेशन देतो की जे तुमचं डेकोरेटिव्ह काम असा, जी पूर्ण आपण सजावट करतो, ती सजावटीचा खर्च तो तुम्ही नंतर 1-2 वर्षांनी नंतर करू शकतास. पण ज्या मूळ स्ट्रक्चर बनवणार असास तर त्याच्यासाठी 4 पैसे अधिक गेलेले परवडतात पहिले. पण त्या कायमस्वरूपी या ठिकाणी मजबूत स्ट्रक्चर बनवूचा या तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तर हे आम्ही फर्स्ट आमची पूर्ण सगळ्यांका म्हणजे माहितीच असतं आणि आम्ही तसंच करतो. शक्यतो जरी आमका मालकाने जरी सांगितले नाही की तुम्ही दगड कमी म्हणजे रेट कमी करूसाठी हे फाउंडेशनचे वगैरे हे कमी करा, ते कमी करा, प्लेन बीम वगैरे नको, कट लिंटर टाका, तर ते अजिबात आपण गोष्टी करत नाही. आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे पहिला स्ट्रक्चर. तर तुम्ही आपल्या सर्व साईटवर बघितलं असतालाच की आपले कशी बांधकाम पूर्ण आपण करतो. ह्याच्या पुढे देखील आपण तुमका हे संपूर्ण अपडेट देत राहणार आहोत. त्याच्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपली कोकणातील घर बांधकाम ही सिरीज नक्की बघा.